सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिते शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। तुम्हा सर्वांना माझ्याकडून नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर आज मी तुम्हाला नवरात्री स्पेशल झटपट अशी रेसिपी दाखवणार आहे। तर इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे। पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं, शेंगदाणा तेल घालायचं। तेल गरम झाले की अर्धा चमचा जिरे घालायचे आणि जिरे तडतडले की आपल्याला 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा। छान आपल्याला तेलावर परतून घ्यायचा। परतल्यानंतर इथे उकडलेला बटाटा घालायचा। बटाटा सुद्धा छान व्यवस्थित तेलावर मिक्स करून घ्यायचा। मिक्स केल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे। चवीनुसार मीठ घालायचं आणि कट केलेली कोथिंबीर घालायची। तर 9 दिवसात कोथिंबीर वापरलेली चालते, तर तुम्ही वापरतच असेल, नसेल वापरत तर नाही वापरली तरी काही हरकत नाही। कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे। तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार पाणी घाला। तर पाणी घातल्यानंतर आपल्याला चिंच घालायची आहे आणि चवीनुसार साखर घालायची आहे। छान व्यवस्थित आपल्याला आमटीला उकळी घ्यायची आहे। तर चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की एक सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईकसुद्धा करा। खूप साऱ्या रेसिपी पाहतो आपण उपासाच्या, पण ही रेसिपी केली नसेल तर नक्की एकदा करून बघा। तर आमटीला छान उकळी आलेली आहे। तर आमटी उकळून झालेली आहे आपली। तर इथे तडका पॅन घेतलेला आहे मी। आपल्याला तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल घालायचं आणि तेल आपलं गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरेसुद्धा छान तडतडले की इथे मी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे, तो घालायचा आणि तेलावर छान आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। परतल्यानंतर इथे मी बटाटे घेतले होते 2 मॅश करून, तर आपल्याला तो मिरचीचा ठेचा बटाट्यांवर घालायचा आणि आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं, कट केलेली कोथिंबीर घालायची आणि आपल्याला छान असं बटाट्याचं हे मिक्स करून घ्यायचं आहे। शेंगदाण्याचा कूट घालायचा 1 चमचाभर आणि आपल्याला छान व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। मिरचीचा ठेचा असल्यामुळे हाताची आगाग होते, तर चमच्याचा वापर करा। तर मिक्स केल्यानंतर थोडंसं मी हाताने सुद्धा मिक्स करते आणि आपल्याला छान इथं मिक्स झालेलं आहे। तर पाहू शकता मी तेवढ्या साईजचा गोळा घेतलेला आहे बटाट्याचा। तर आपल्याला छान त्याचा गोळा करून असा प्रेस करायचा आहे चपटा। तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही गोलसुद्धा ठेवू शकता किंवा चपटासुद्धा करू शकता। इथे मी सगळे बटाट्याचे वडे करून घेते। बटाट्याचे वडे सगळे करून झालेले आहे। तर एक बाउल घ्यायचा, बाउलमध्ये आपल्याला वरईचं पीठ घ्यायचं। इथे मी 3 चमचे वरईचं पीठ घेतलेलं आहे। तुमच्याकडे राजगिऱ्याचं पीठ असेल तर ते सुद्धा वापरू शकता। तर इथं 3 चमचे वरईचं पीठ घेतलं की 1 चमचा आपल्याला राजगिऱ्याचं पीठ घ्यायचं आहे। तर मिरचीचा ठेचा घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी दाखवल्याप्रमाणे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। तर त्या पिठामध्ये आपल्याला बटाट्याचा वडा डिप करायचा आणि तेलामध्ये आपल्याला इथे सोडून घ्यायचा। तेल मी गरम करून घेतलं होतं। छान व्यवस्थित कडकडीत गरम केलं की मग गॅस बारीक करायचा वडे सोडताना। वडे आपल्याला सगळे सोडून घ्यायचे आहेत तेलावर आणि दोन्ही साईडनी छान असे खरपूस तळून घ्यायचे आहेत। आपल्या चॅनलवर नवरात्रीच्या खूप साऱ्या रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे किंवा घेऊन येण्याचे नवीन रेसिपी प्रयत्न करणार आहे। तुम्हाला माझ्या रेसिपी कोणत्या पाहायला आवडतील किंवा कोणत्या नवीन रेसिपी उपासाच्या मी तुम्हाला दाखवू, मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सर्वात आधी सबस्क्राईब करा। साईडचं बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल। तर मी तेलात वडे सगळे सोडून घेतलेले आहेत आणि आपल्याला दोन्ही साईडनी व्यवस्थित खरपूस असे तळून घ्यायचे आहेत। नवरात्रीमध्ये तुम्ही एकदा तरी ही रेसिपी करून पहा। तुम्ही सारखे नवरात्रीमध्ये करून खाणार। नेहमीच आपण भाजी भाकरी खातो किंवा वरईचा भात वगैरे खातो, तर नक्की ही रेसिपी तुम्ही आवर्जून करा आणि खूप आवडीने खाताल। मी गॅरंटी देऊन सांगते तुम्हाला, नक्की ही रेसिपी करा। तर वडे छान असे खरपूस तळून झालेले आहेत। तर मी एका प्लेटमध्ये वडे काढून घेते। वड्यांना रंगसुद्धा खूप सुंदर आला आहे आणि जे वरचं वड्याचं कोटिंग आहे ना, खूपच भारी लागतं, खायला क्रिस्पी लागतं, खरंच खूप छान लागतं। मला तर खूप आवडले। तर एका बाउलमध्ये वडे काढून घेतलेले आहे। छान असे सांबर म्हणा किंवा आमटी म्हणा, वड्यांवर घाला आणि गरम गरम मस्त खावा। तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की मला सांगा।